ही माझी मुलगी आहे. तिचं नाव भाग्यश्री जयवंत वैद्य आहे. अगोदर दिव्यांग होता, बोलत नव्हती, पण आता ती थोडं थोडं बोलायला लागलेली आहे. आणि डिलिव्हरी झाली 12 डिसेंबरला आणि जुळे मुलं झाले होते, एक मुलगा आणि एक मुलगी. तर 22 दिवसाच्या नंतर मुलगी ऑफ झालेली आहे आणि आता एक मुलगाच आहे. हा डिलिव्हरी जी झाली ना, ते 9 महिने 9 दिवस पूर्ण नव्हते झाले. एस हॉस्पिटल डोंबिवलीला आलेलो आहोत आणि फक्त खर्चाचं एस्टिमेट सांगितलेलं आहे, ते जवळजवळ 5 लाखाचं सांगितलेलं आहे. ऑलरेडी 3 लाख रुपये खर्च अपोलो हॉस्पिटल बदलापूरला आलेला होता. आणि जे जावई आहेत ते घाटकोपरला LIC एजंट आहेत, त्याच्यामध्ये प्रायव्हेट याच्यामध्ये, तर तिथं नोकरी करतात. तिथं 12,000 रुपये महिन्याचा त्यांना पगार आहे. आता ही फॅमिली जी आहे ना, ती म्हणजे सर्वसामान्य फॅमिली आहे. पण 2 जुळे मुलं झाले ना, तर त्यांच्या प्रेमापोटी म्हणजे त्यांनी बदलापूरला असतानाच अपोलो हॉस्पिटलमध्ये जवळजवळ सगळं स्वतःकडे जे आहे ना, ते सगळं मुलांच्यासाठी खर्च केलेलं आहे. आणि आता म्हणजे काय आहे की अगदी हँड टू माउथ सिच्युएशन झालेली आहे. तर इथं जे 5 लाखाचं बजेट त्यांनी दिलेलं आहे, ते ही फॅमिली म्हणजे अफोर्ड नाही करू शकत. इतर मित्रमंडळी किंवा माझ्याकडून पण मी थोडीफार मदत केलेली आहे, पण पूर्ण 5 लाखाचा खर्च यांना झेपणं कठीण आहे. तर तुमच्या संस्थेच्या मार्फत तिला जी मॅक्झिमम काही मदत करता येईल ती आपण करावी.